माझा महाराष्ट्र माझं विजन प्रेझेंटेड बाय धरती ॲग्रोकेमिकल्स, पार्टनर्ड बाय नोवा अँड कंपनी, गुरुकुल गोखळी इंदापूर आणि रूपमाता उद्योग समूह या खास कार्यक्रमामध्ये मी अमोल जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. राणे म्हणजे आक्रमकपणा, राणे म्हणजे बिनधास्तपणा आणि अस्सल मालवणीमध्ये सांगायचं झालं तर राणे म्हणजे राज्यातल्या आणि कोकणातल्या राजकारणाचा तगडो चेहरो. तर असा हा तगडा चेहरा आपल्यासमोर आहे राज्याच्या राजकारणातला. वर्षपूर्ती झाली आहे नितेशजी सरकारची. वर्षभराची आपल्या खात्याची कामगिरी नेमकी कशी राहिली आहे? गेल्या 15 डिसेंबरला मला आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ मला घेण्याची संधी मिळाली आणि मग मत्स्य व्यवसाय व बंदरे खात्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली आणि गेल्या 12 महिन्यामध्ये माझ्या ह्या दोन्ही खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बंदरे क्षेत्रामध्ये असो किंवा मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये असो, या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास, मच्छीमारांचा विकास, तरुणांना बंदरे क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी, या विविध क्षेत्रामध्ये विषयांमध्ये हात घालत या दोन्ही खात्याच्या माध्यमातून माझा महाराष्ट्राचा विकास मी कसा करू शकेन, या दोन्ही खात्याच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या त्या भागातल्या त्या क्षेत्रातल्या लोकांचं दरडोई उत्पन्न कसं वाढवू शकेन, या दृष्टिकोनातून मी हे दोन्ही खाते चालवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जसं आपण सुरुवातीच्या त्या आपल्या क्लिपमध्ये उल्लेख केला की धोरणात्मक निर्णयवर लक्ष घालत माझ्या ह्या मत्स्य व्यवसाय आणि बंदर खात्यामध्ये एकंदरीत रिफॉर्म्स किंवा धोरण ज्याला आपण म्हणतो ते ह्या दोन्ही खात्यातून आम्ही तयार करून पुढच्या 5 वर्षाची दिशा, जेणेकरून पुढच्या 5 वर्षामध्ये किंवा पुढील 4 वर्षामध्ये काम करत असताना या दोन्ही खात्याच्या माध्यमातून मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धी आणणं आणि बंदर ह्या क्षेत्रामध्ये आपला महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये अग्रक्रमांकावर राहणं, हा आमचा खात्याचा काम करण्याचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. आपण रोजगाराचा उल्लेख केलात. आपण ज्या कोकणातून येतात त्या कोकणी माणसाला आजही चांगल्या करिअरसाठी कोकण सोडावं लागतं, मुंबई किंवा इतर शहरं गाठावी लागतात. तर आगामी काळामध्ये कोकणी माणसाला कोकणातच राहून रोजगार मिळावा यासाठी प्रायोरिटी वाईज 3 कामं 4 कामं अशी कामं आपण सांगू शकाल की जी पुढच्या वर्षभरात करण्याचा प्रामुख्याने 877 किलोमीटरचा आपली सागरी किनारपट्टी आहे. 720 वरून 877 झालेली आहे आणि या पूर्ण किनारपट्टीवर विविध बंदरांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणं, म्हणजे पालघरमध्ये येणारा आमचा वाढवण बंदर ते तळ कोकणापर्यंत विविध बंदरांच्या माध्यमातून इथे कशी रोजगाराची संधी मिळू शकते, यासाठी असंख्य प्रोजेक्ट्स असो किंवा असंख्य म्हणजे कारखाने असो किंवा असंख्य बंदरांच्या माध्यमातून आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे. जवळपास 15 ऑपरेशनल पोर्ट्स हे बंदरे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. विविध जेटी असो आणि जलवाहतूक या सगळ्याच्या सांगड घालत जास्तीत जास्त नोकऱ्या, जेणेकरून हा प्रश्न तुम्ही मला 2029च्या माझ्या विजनला विचारूच शकणार नाही, याची पुरेपूर काळजी माझ्या खात्याने घ्यायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा आम्ही मच्छीमारीला कृषीचा दर्जा देतो, जेणेकरून आपल्या इकडच्या असलेला गाभित समाज किंवा विदर्भातला असलेला भुई समाज, जो गरीब मच्छीमार समाज आहे, पारंपरिक मच्छीमार जो करतो, त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना आर्थिक पाठबळ त्याच्या मागे उभं कसं करू शकतो, जेणेकरून ते आंध्राच्या धर्तीवर, केरळच्या धर्तीवर, तमिळनाडूच्या धर्तीवर पण मच्छीमारी करू शकतात. आपल्यालाही माहिती आहे, आपण कोकणातून येता, मच्छीमारांची दुसरी पिढी आता मच्छीमारी करायला बघत नाही. त्यांना ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि विविध अन्य क्षेत्रामध्ये ते लोक जातात. पण मच्छीमारांच्याच माध्यमातून आपण घरामध्ये आर्थिक समृद्धी आणू शकतो. हे जसं आंध्रांनी साधलं, जसं तमिळनाडूने साधलं, तसंच आपण महाराष्ट्रामध्ये पण त्या दृष्टिकोनातून आम्ही वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे. मी आपल्याला अभिमानाने सांगतो, गेल्या 1 वर्षाच्या आमच्या कारकिर्दीमुळे, आमच्या सरकारच्या कामामुळे एक रिपोर्ट जवळपास गेल्या महिन्यामध्ये सादर केला केंद्र सरकारने. देशाचं मत्स्य उत्पादन 2% कमी झालेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं 47% वाढलेलं आहे. 47%. आज आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू ह्या सगळ्याच्या स्पर्धेमध्ये आमचा महाराष्ट्र अति गतिमान पद्धतीने चालला आहे.
उदाहरण समुद्राच्या मासेमारीमध्ये आज आपण 6व्या क्रमांकावर होतो आणि गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये आपण 16व्या क्रमांकावर होतो. नंदाजी, मी आपल्याला विश्वास देतो, येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये तुम्ही फक्त हा आकडा बघत राहा. आम्ही पहिल्या 3 क्रमांकावर तुम्हाला महाराष्ट्र आणून दाखवणार आहे. 2029 नंतर एकाही कोकणी माणसाला कोकण सोडावं लागणार नाही, निश्चित नोकरीसाठी लागणार याची तुम्ही खात्री नाही. देता. किमान माझ्या ह्या 2 खात्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला विश्वास देतो. बंदर ह्या खात्यामध्ये वाहन दुरुस्ती, शिप बिल्डिंग ज्याला आपण क्षेत्र ज्याला म्हणतो, शिप बिल्डिंग, शिप रिपेअर आणि शिप दुरुस्ती, वाहन म्हणजे आपलं जहाज दुरुस्ती, या तिन्ही ह्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार किंवा आपलं राज्य हे पहिलं राज्य आहे ज्याच्याकडे स्वतःचं इंडिपेंडेंट धोरण आहे, अन्य कुठल्याच राज्याकडे नाही. आणि ह्या एका क्षेत्रामध्ये म्हणजे जहाज बांधणी या फक्त क्षेत्रामध्ये मी तुम्हाला सांगतो, एका प्रकल्पामध्ये किमान 45,000 ते 50,000 मुलं मुली काम करू शकतात. वाढवणसारखं बंदर आमच्या महाराष्ट्रामध्ये येत असलं म्हणजे पालघरमध्ये येत असलं तरी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्राला जोडण्याचं काम त्या माध्यमातून होत आहे. आणि त्याच्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या नोकऱ्या आहेत तिथे आमचे जे लोढा साहेब आहेत, जे कौशल्य विकास मंत्री आहेत, त्यांच्याशी मी स्वतः बोलून नुसतं पालघरच्या तरुणांसाठी नाही, पहिलं प्राधान्य त्यांना मिळेलच, पण पूर्ण कोकण पट्ट्यावर असलेले आमचे सगळे तरुण तरुणींना पण वाढवण बंदरमध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्या या सगळ्याच्या सगळ्या त्यांना उपलब्ध कसे होतील याची पुरेपूर काळजी मी घेतोय. म्हणून आम्ही मंत्री असेपर्यंत माझ्या कोकणामध्ये राहणाऱ्या तरुण तरुणींनी आता कुठेही मुंबई पुण्याकडे बघण्याची जे अगर तुम्ही विचार पण करत असाल तर थांबा. हे सरकार काय तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून लांब जायला देणार नाही. आपल्याला आपल्याच जिल्ह्यामध्ये राहून आपल्याच गावामध्ये राहून दर्जेदार नोकरी मिळवण्याची जबाबदारी हे आमची असेल, हा विश्वास तुमच्या माध्यमातून मी त्यांना देतो. तुम्ही तुमचा रोडमॅप खूप क्लिअरली सगळ्यांसमोर विशद केलात, पण असं होतं की हिंदुत्वाचे पोस्टर बॉय अशी तुमची नवीन ओळख बनली आहे, तर तुमच्या कामापेक्षा तुम्ही त्या हिंदू मुस्लिम वादामुळेच अधिक चर्चेत राहता असं तुम्हाला वाटतं का? वाद कसा असू शकतो मला कळत नाही. वादग्रस्त का असू? हिंदूंच्या राष्ट्रामध्ये अगर हिंदूंची नाही बाजू घ्यायची तर मग काय पाकिस्तानमध्ये जाऊन घ्यायची का? मी माझ्या हिंदू राष्ट्रामध्ये राहतोय, 90% ते हिंदू राहतात आणि हिंदू राष्ट्रामध्ये राहून अगर कोण हिंदूंची बाजू घेत असतील, त्यांची बाजू मांडते, त्याचा वादग्रस्त काय होणार? की हिंदू मुसलमान कुठे होणार? जो न्याय तुम्ही अन्य धर्मियांना लावता, त्यांच्या सणासुदीला लावता, ईद मोहरमला लावता, तोच न्याय आमच्या दिवाळी, गणेश उत्सव आणि हनुमान जयंतीला लावा. एवढा सरळ सोपा विषय आहे. तेवढं अगर केलं तर तुम्हाला कुठे नितेश राणे बोंबलताना दिसणार नाही. तुमच्या मते नेमकी समस्या काय सध्याची? या मुद्द्यावरती तुम्ही खूप प्रखरपणे तुमची भूमिका मांडता, हिंदू मुस्लिम मुद्द्यावरती. नेमकी समस्या काय एक जाणवते? सरळ सोपं तुम्ही समजून घ्या. उदाहरण लव जिहादचा तुम्ही उल्लेख केला. आता लव जिहाद म्हणजे काय? उदाहरण कोणी कोणावर प्रेम करावं ह्याच्यावर कोणाला आक्षेप असण्याचं कारणच नाही. पण तुम्ही एखाद्या आमच्या हिंदू भगिनीला एक तर तुम्ही तुमचं नाव पहिलं खोटं सांगणार, तिला प्रेम प्रकरणामध्ये फसवणार, तिच्याशी लग्न करणार, तिला लग्न होईपर्यंत असं तिला तुम्ही परिस्थिती सांगणार की तुम्ही एक हिंदूच आहात, आणि लग्न झाल्यानंतर त्या विचारीला कळतं की अरे बाबा मी ज्याच्याशी लग्न केलं हिंदू म्हणून हा तो मुस्लिम समाजाचा निघाला. मग ते तेवढ्यापर्यंत थांबत नाही. मग तुम्ही पुढे जाऊन तिला सांगता की बाबा तू तुझं धर्म बदल. मग ती अगर जेव्हा ऐकत नाही मग तिला मारणं चालू होतं, तिला छळणं चालू होतं. मग तिला सगळं काय त्याची जी पूजा प्रार्थना जी करत होती ती आतापर्यंत सगळं तिला बंद करायला लावतात. आमचा सरळ एवढाच मुद्दा आहे, तुम्हाला अगर कुठल्या आमच्या हिंदू भगिनीवर प्रेम आहे ना, मुसलमान म्हणून तुम्ही राहा ना बरोबर, काही हरकत नाही त्याच्याबद्दल. असंख्य असे कुटुंब आहेत तुम्ही ज्यांना ओळखत असाल जिथे नवरा मुसलमान आहे, मुलगी हिंदू आहे आणि एकत्र गुणगोविंदाने राहतायत ना. प्रॉब्लेम कुठे सुरू होतो? जिथे तुम्ही तिला खोटं बोलून तिचा धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती कराल आणि ती जेव्हा ऐकत नाही तेव्हा तिला आयुष्य पण तिला गमवायला लागतं, कधी कधी तिला विकलं पण जातं. असेही पीडित कुटुंबाला आम्ही भेटलेलो आहे. आम्हाला काय स्वप्न येतं किंवा टीव्हीवर यायचं म्हणून काय आम्ही सगळीकडे जाऊन हिंदू सकल मोर्चे काढत नाही. आम्ही पीडितांना जाऊन भेटतो, त्यांची परिस्थिती समजतो आणि मग त्या विषयाला वाचा फोडण्यासाठी त्या आमच्या हिंदू बहिणीला, त्या आमच्या हिंदू कुटुंबाला न्याय देण्यासाठी हे सगळे मोर्चाने आवाज उचलला जातो. म्हणून हे सरळ स्पष्ट आहे. अगर त्यांनी गजवाय हिंदच्या अंतर्गत आमच्या या हिंदू राष्ट्राला
इस्लाम राष्ट्र बनवण्याचे मनसुबे अगर बंद केले, तुम्हाला कुठेच तुम्हाला अशा पद्धतीचे वाद दिसणारच नाही. याच्यावर सोल्युशन काय आहे मग? सोल्युशन म्हणजे त्यांनी ज्या राज्यात आपण ज्या देशामध्ये राहतो, हा देश माझा आहे, हा एक हिंदू राष्ट्र आहे, तिरंगा माझा झेंडा आहे, वंदे मातरम मी म्हणणार सगळ्यांच्या बरोबर. आणि आम्ही सगळ्यांचे सण जसे साजरे होतात, म्हणजे माझे जसं ईद आणि मोहरम साजरं होतो, तसंच अन्य धर्मियांनी पण त्यांचे गणेश चतुर्थी आणि सगळे सण शांततेत आणि गुणगोविंदाने साजरे करावेत. ही भूमिका अगर आपण स्पष्ट सगळेजण घ्यायला लागलो ना, तर इथे काहीच हरकत होणार नाही आणि कुठलेही मोर्चे पण निघणार नाही. दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्याच्यानंतर जिहादी स्लीपर सेलचा मुद्दा खूप नव्यानं पुन्हा एकदा चर्चेत आला. महाराष्ट्रात तो धोका तुम्हाला आता सध्याच्या घडीला दिल्ली स्फोटानंतर किती मोठा वाटतो? किती मोठा वाटतो जिहादी स्लीपर सेलचा? नाही, पण ह्यांना मी जसं गजवाय हिंद हा एक विषय तुम्ही लक्षात ठेवा. ह्यांचा अजेंडा ठरलेला आहे 2047ला त्यांना हा भारत देश एक इस्लामिक राष्ट्र करायचा आहे. आणि मग त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कशी कमी करायची, मग कधी बॉम्बस्फोट घडवायचे, कधी लँड जिहाद करायचा, कधी लव जिहाद करायचा, विविध पद्धतीचे ह्यांचे जिहाद आहेत. हलाल जिहाद पण तुम्ही कधी ऐकलं असेल. विविध पद्धतीच्या जिहादनी ह्या देशाला एक इस्लामिक राष्ट्र बनवायचा. हे जे काय कार्यक्रम ह्यांचे आहेत ना, आता तुम्ही जे बॉम्बस्फोट घडवणारे लोक आहेत त्यांचे आडनाव बघावं, सगळेचे सगळे एकच धर्माचे कसे असू शकतात? कसे असू शकतात? म्हणजे ह्यांना ह्या देशामध्ये राहून आमच्या देशाचा रंग बदलायचा आहे. ह्यामुळे आम्ही सगळे ह्यांच्या विरोधात आहोत. सातत्यानं विरोधक तुमच्या बाबतीत चर्चेत आणतात की तुम्ही आक्रमक भूमिका घेताय, पण तुमचं मूल्यमापन हे तुमच्या कामावरनं होणार आहे, तुमच्या खात्यातल्या परफॉर्मन्सवरनं होणार आहे, ना की धर्मकारणावरनं होणार आहे. 100 दिवसामध्ये माझं खातं पहिल्या 5 मध्ये होतं. आम्ही कशातही कमी नाही आहोत, मल्टी टॅलेंटेड आहोत आम्ही, ही चिंता करू नका. असं आहे, आम्ही खात्याला पण तेवढंच न्याय देतो, आणि आमच्या धर्माला. मी आज मंत्री आहे, उद्या नाही आहे, आज आमदार आहे, उद्या नाही आहे, पण कायमस्वरूपी हिंदू आहे ना, ते काय बदलणार नाही. आणि माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर हिंदूच लिहिलं असणार, थोडी लिहिलं असणार नितेश राणे मत्स्य आणि बंदर मंत्री या तारखेला मेले, असं थोडी होणार. मी हिंदू म्हणून असणार. म्हणून मी माझ्या धर्मासाठी 24 तास 365 दिवस अलर्ट अगर असलो तर उद्या सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे माझं. आपल्या कोकणामध्ये भावकीचे वाद फार गाजतात. कसले? भावकीचे वाद, आणि ते खूप चर्चेतही राहतात. तर आताच्या निवडणुकीमध्ये तुम्हा 2 भावांमधला वाद राज्यात खूप चर्चेत राहिला. काय नेमकं तुमचं एंटरटेनमेंट झालं ना, तुमचे चॅनल चालले ना, तर त्याची रॉयल्टी आम्हाला द्या. तुम्ही सर्वात जास्त खुश हे तुमचे चॅनल असले पाहिजे, भरपूर चालणार. नाही तर हे तुमचे काही जे मुंबईतले दिसणारे हे जे पत्रकार आहेत ना तरुण, कधी माझ्या कोकणात आले नसते, शोधत होते आमच्या दोघांच्या गाड्या. हे जेव्हा तुम्ही लोकांनी तक्रारच करता का म्हणे हो, आम्ही तुमच्या लोकांचे चॅनल चालवले एवढे जोरदार, नाही तर तुम्हा लोकांना नगरपालिके निवडणुकीमध्ये मजाच येत नव्हती. कारण का सगळी महाविकास आघाडी मेलेली, सगळी कुठेच दिसत नव्हते ना. उद्धव ठाकरे कधी बंगल्याच्या बाहेर निघतच नाहीत, आताही निघाले नाहीत. ते काँग्रेसवाले कुठले तरी आपले 12 वाजलेले त्यांचे, आणि राष्ट्रवादीची तर वाटच लागलेली आहे. उलटा आम्ही तुम्हा लोकांना एंटरटेन केलं ना एवढं. नाही, पण तो वाद मग फक्त काय मीडियाच्या एंटरटेनमेंटसाठी होता, कारण लोकांनी तो वाद फार सिरियसली एक घेतला. लक्षात घ्या, लोकांनी सिरियस घेण्यापेक्षा तुम्ही हा अँगल काय विचार करत नाही की ही परिस्थिती. आम्ही राणे, आमच्या वडिलांनी नेहमी एक वाक्य सगळीकडे सांगितलं, आम्ही राणे ज्या पक्षामध्ये असतो तिला त्या पक्षाला 100% न्याय देतो. 100%, 99.99 पण नाही, 100% न्याय देतो. मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे, माझे वडील भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, माझे मोठे बंधू हे शिवसेनेमध्ये आहेत. आता शिवसेनेमध्ये असलं ते शिवसेनेला न्याय देणार ना, आम्ही भारतीय जनता पक्षाला देतोय. अगर ते शिवसेनेमध्ये असून अगर भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना त्याची वेगळी ब्रेकिंग न्यूज चालवली असती तुम्ही, तर तुम्हाला लोकांना हेही पाहिजे असतं आणि तेही पाहिजे असतं. असा प्रॉब्लेम आहे आपला. तो वाद फक्त एंटरटेनमेंट होता का तो वाद सिरियस राजकीय वाद होता? कारण त्याच्यावरती एक लक्षात घ्या, आम्ही आमचं घरचं बघून घेऊ, तुम्ही आमच्या घरात कॅमेरा आणू नका. असं आहे, मुळामध्ये आम्ही आमच्या पक्षाला न्याय देतोय, आम्ही आमची पक्षाची भूमिका मांडतोय, आणि त्याच्यामध्ये कुठलीही बाब चूक नाही. उलट तुम्ही आमचं कौतुक करायला पाहिजे की आम्ही मिक्स नाही, आम्ही प्युअर आहे, कुठे चायनीज मॉडेल नाही आम्ही लोक. असं आहे, प्युअर आहे, जिथे आहे तिथे 100% नाही. आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांनी निवडणूक लढवली,
त्यांनी आपल्या पक्षाला न्याय दिला, मी माझ्या पक्षाला न्याय दिला, ह्याचं कौतुक झालं पाहिजे. पण मग पक्षाला न्याय देताना, आपल्या कामाला न्याय देताना आपल्याच भावाविरोधात बोलणं, आपल्याच भावाच्या पक्षाविरोधात बोलणं हे अवघड जातं का नाही? माझे मोठे बंधू हे शिवसेनेचे आहेत. तिथे आमच्या सिंधुदुर्गामध्ये युती झाली नाही. युती नाही झाली म्हणून शिवसेना विरुद्ध भाजप होतं. हे निलेश्वर जे नितेश हे तुम्ही तुमच्या चॅनलसाठी चालवत होता. आमच्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी एवढा हा विषय महत्वाचा आहे. तुम्ही उगाच त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबाच्या नावाने आपले TRP वाढवत होता. आमच्यासाठी पक्ष हा महत्वाचा. आमचे पक्ष, ज्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही आहोत त्या पक्षाला न्याय म्हणून आम्ही काम करत होतो. नाही, तो वाद चर्चेत का आला? कारण युती जरी तिथे स्थानिक पातळीवर झाली नाही तरी राज्यात तुम्ही एकत्र आहात ना. तुम्ही राज्यात तर एकत्र आहात ना, शिवसेना भाजप. म्हणून पण एक लक्षात घ्या, आमच्या नेत्यांनी, उदाहरण आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदेजींनी आणि आमच्या अजितदादांनी नगरपालिका, नगर परिषदा निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आपल्या पद्धतीने निर्णय घ्यावा अशा स्वातंत्र्यात आम्हा लोकांना दिलं होतं. आम्हाला सांगितलेलं बाबा तुम्ही रत्नागिरीमध्ये काय करायचं ठरवा, सिंधुदुर्गामध्ये काय करायचं ठरवा. हे आम्हाला आमच्या पद्धतीने स्वातंत्र्य दिलं असल्यामुळे आम्ही तो जिल्हा म्हणून आमचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने चांगलं लढलो आम्ही. पक्ष नेतृत्वाकडनं स्वातंत्र्य मिळालेलं होतं. नारायण राणेंची काय भूमिका? ते काही नारायण राणेंची भूमिका काय असायची या सगळ्या वादामध्ये? ते काही सल्ला वगैरे द्यायचे? दिला त्यांनी तुम्हाला दोघांना काही सल्ला? असं आहे बघा, आम्ही शेवटी त्यांच्याच संस्कारावर मोठे झालेले दोघंही आहोत. आता त्यांचंच वाक्य तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की ज्या पक्षामध्ये असतो त्या पक्षाला 100% न्याय द्यायचा. आता त्यांच्याच विचारावर त्यांची दोन्ही मुलं अगर चालत असतील तर ते का तक्रार करतील? पण हे राणे वर्सेस राणे तुम्ही म्हणताय की ते तसं नाहीये, पण राणे वर्सेस राणे फक्त या निवडणुकीपुरतंच मर्यादित राहिलं का ते पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा? ते आता आम्ही ठरवू. तुमच्या चॅनलवाल्यांना मुंबईतून बोलवायचं की नाही ते आम्ही पुढच्या निवडणुकीला ठरवू आणि मग तो निर्णय तुमच्याकडे पास ऑन करून टाकू. राज्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या कुठली मानली जाते तर ती मुंबईची. मुंबई महानगरपालिकेसाठी तुमचा रोल काय असणार आहे? माझा रोल माझा पक्ष ठरवेल. जी जबाबदारी माझ्या पक्ष मला देईल तो मी कार्यकर्ता म्हणून पूर्ण पद्धतीने निभावायला तयार आहे. मला राज्यामध्ये, मुंबईमध्ये कुठेही त्यांनी मला सांगितलं की नितेश ही जबाबदारी तुमची आहे, ही जबाबदारी तुम्ही पार पाडायची, तिथे तुम्हाला नितेश राणे दिसणार. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला काय वाटतं की मराठी अमराठी हा मुद्दा जास्त महत्त्वाचा ठरेल का हिंदू मुस्लिम मुद्दा? पण एक लक्षात घ्या, मुंबईचं DNA हे हिंदुत्वाचंच राहिलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जो मुंबईचा राजकारणाचा थोडा अभ्यास तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करा. बाळासाहेब ठाकरेंनी वर्षानुवर्ष मुंबईकरांच्या हृदयावर राज्य केलं. 92-93च्या बॉम्बलास्टच्या नंतर बाळासाहेबांनी आणि हिंदुत्वाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई वाचवली असं प्रत्येक पिढीला माहिती आहे. आणि म्हणून मुंबईची ही निवडणूक ही हिंदुत्वाच्याच विषयावर लढवली गेली पाहिजे. कारण का तोच मुंबईचा खरा DNA आहे. मुंबईचा महापौर हा भगवादारीच असला पाहिजे, दुसरा कोणीही चालणार नाही. कारण का मुंबईची डेमोग्राफी, मुंबईचा रंग बदलण्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू आहेत. जे तुम्ही लंडनला पाहता, जे तुम्ही युरोपच्या अन्य भागामध्ये पाहता, इथे पण कोणतरी अब्दुल शेख खान आणण्याचे पुरेपूर प्रयत्न इथे चालू आहेत. म्हणून मुंबई च्या बाबतीमध्ये कुठलीच तडजोड होता कामा नये. मुंबई हा हिंदुत्वाच्याच नावाने लढली गेली पाहिजे. पण हे कोणाकडनं चालू आहे? तुम्ही जे म्हणताय अब्दुल खान आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत मुंबईमध्ये, ते आता हे सगळे तसेच झाले आहेत ना. उद्धव ठाकरे काय झालंय, हे जिहादी हृदय सम्राटच आहे उद्धव ठाकरे. किंवा काँग्रेसवाल्यांना तुम्ही सांगा, आता हल्ली मी ऐकतोय काँग्रेसवाले आता ते तडजोड करायला बसलेत उद्धव ठाकरेंबरोबर. किंवा ह्याच्या अगोदर पण जेव्हा ते महाविकास आघाडीच्या काळात त्यांना उपमुख्यमंत्री एक मुस्लिम समाजाचाच बसवायचा होता. आता पण काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे गेले, त्यांची पहिली अटच ती आहे आम्ही ऐकतोय की मुस्लिम महापौर किंवा उपमहापौर हे मुसलमान समाजाचा करा. हा सरळ स्पष्ट आहे. आज नाही तर उद्या कळणार आहे. ते इकडून वाचायचं असेल, मुंबईमध्ये अगर आपल्या घरामध्ये अगर पूजा सुरू ठेवायची असेल, सार्वजनिक गणेश उत्सव सुरू ठेवायचे असतील, आपली मठ मंदिरं सुरक्षित ठेवायची असतील तर हिंदुत्वाच्याच विचाराचा महापौर मुंबईवर बसलाच पाहिजे.
नाहीतर उद्या घरामध्ये पण तुम्ही पूजा, सत्यनारायणची पूजा घालू शकणार नाही, अशी परिस्थिती मुंबईमध्ये होईल. महाविकास आघाडी मुंबई महानगरपालिकेमध्ये मुस्लिम महापौर बनवण्याच्या बेतात आहे का ठाकरे बनवण्याच्या बेतात? सगळेच आहेत ना, ते सगळेच एकत्रच आहेत ना. आता ठाकरे एकत्र आहे, त्यांच्याबरोबर आता काँग्रेस एकत्र येणार, मग ती राष्ट्रवादी आहे. काँग्रेसने सांगितलं ना की ते मुंबई महानगरपालिकेत अजून काँग्रेस काही अजून लढत निवडणूक लांब आहे. असं आहे, निवडणूक लांब आहे. शेवटपर्यंत तुम्ही बघा, कदाचित सरिता कौशिक मॅडमना अजून माहिती असेल त्याची, पण माझ्या दृष्टिकोनातून त्यांचा छुपा अजेंडा जेवढा आहे की मुंबईवर कोणतरी अब्दुल किंवा खान बसवायचा, ह्याच्या विरुद्ध मुंबईकरांनी हिंदुत्वाच्या नावाने एकवटायला पाहिजे. ठाकरे बंधू महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विषय निघाला. ठाकरे बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा आहे. तुम्ही त्यांचं आव्हान मानता का? बेसिकली असं आहे, कोणी एकत्र यावं नाही यावं हा त्यांचा मुळात प्रश्न आहे. पण मुद्दा असा आहे की हिंदू आज सुरक्षित मुंबईमध्ये राहायला पाहिजे. हिंदूंची संख्या मुंबईमध्ये कोण कमी करता कामा नये. जेव्हा तुम्ही मराठी अमराठी हा विषय मुद्दा काढत असताना तुम्ही कधी मराठी बोला असं कधी नल बाजार, भेंडी बाजारमध्ये जाऊन कधी कोणाला बोलत नाही, किंवा बहिरामपाड्यामध्ये कोणाच्या कानाखाली वाजवत नाही की भाई तू मराठी बोल, मराठी क्यों नाही बोलता. मुंबईतल्या मदरसांमध्ये सांगा ना मराठी जाऊन शिकवायला. ही सगळी मस्ती ही जेव्हा गरीब हिंदूंवर होते, ह्याची मजा हे सगळे जिहादी बघतात. त्यांचे मनसुबे पुरे व्हायला आपण देता कामा नये. या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक हिंदूंनी एकवटायला पाहिजे आणि बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे जे जे हे दोघं आहेत त्यांनी तर केलंच पाहिजे. कारण आज अगर बाळासाहेब जिवंत असते तर त्यांनी हिंदुत्वाच्याच विचारावर सगळ्यांना एकत्र केलंच असतं असं मानणाऱ्यापैकी मी. मेजॉरिटी लोक आपल्या देशात राहणारे हिंदू आहे, यात काही दुमत नाही. आणि तुम्ही जेव्हा हिंदू राष्ट्र आहे असं म्हणता तेव्हा मेजॉरिटी लोक सुखावतातही. पण प्रश्न आहे की आपण सेक्युलर आहोत, पण आपण सातत्यानं जे कायद्याप्रमाणे आपण सेक्युलर आहोत, सेक्युलर हा शब्द आहे, पण आपण हे जे सतत म्हणतो हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र, त्यामुळे कुठेतरी जी मंडळी ही देशाशी जोडलेली आहेत, देशासाठी काम करतात पण हिंदू नाही, त्यांना कुठेतरी तुम्ही दूर ढकलता असं तुम्हाला वाटत नाही का? पहिलं तर आपण सेक्युलर नाही. सेक्युलर हा शब्द ओरिजिनल प्रिएम्बल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पहिला ड्राफ्ट होता त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्द नव्हता. सेक्युलर हा शब्द मॅडम नंतर आणला गेलाय. त्याच्यामध्ये आपल्यालाही मान्य आहे, ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात ते हिंदूंचा देश झाला, ह्याच्याला तो तुम्ही मान्य करता. दुसरं असं आहे, आम्ही प्रत्येक मुसलमानाला बोलत नाही तो जिहादी आहे. आपल्याकडे राष्ट्रभक्त मुसलमान पण राहतात, जे ह्या देशाला आपलं देश मानतात, जे ह्या तिरंग्याला आपला तिरंगा मानतात, जे आमच्याबरोबर वंदे मातरम म्हणतात. उदाहरण आमच्या कोकणातले मुसलमान बघा, आमच्याबरोबर गणेश चतुर्थी पण साजरा करतात, अतिशय उत्तम मराठी बोलतात. बहिरामपाडा नल बाजारवाले नाहीत, तसं आहे, अतिशय उत्तम मराठी बोलतात. मग त्या लोकांबरोबर एकत्र राहून अगर आम्ही आमच्या देशाला हिंदू राष्ट्र म्हणत असलं तर हसू, त्याच्यामध्ये चूक काय? पण ज्यांना ह्या देशामध्ये राहून आमच्या ह्या देशातला इस्लामिक राष्ट्र बनवायचं असेल तर त्यावर तर त्यांना तर इकडून हकलायलाच पाहिजे, आणि तेच काम आम्ही करतोय. आपल्या देशामध्ये जर बघितलं, म्हणजे तुम्ही म्हणून नाही पण एकंदरीतच राजकारण जर महाराष्ट्राचं बघितलं तर कुठेतरी मराठी अमराठी हा वाद सुरू आहे. दुसरीकडे कोणीतरी म्हणजे मराठी गुजराती वाद, मग मराठी यूपी बिहारी हा वाद, आणि मग आता हिंदू मुसलमान हा वाद. समाजाला अस्थिर ठेवायचं हाच फक्त राजकारण्यांचा अजेंडा आहे का? सरिताजी, तुम्ही ह्या दृष्टिकोनातून का बघत नाही की आपल्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं एक फार मोठं षडयंत्र वर्षानुवर्ष या मराठी अमराठी, मराठी विरुद्ध गुजराती, मराठी उत्तर भारतीय. आता उदाहरण मुसलमान समाजामध्ये पण असंख्य जाती आहेत, पण कधी जेव्हा त्यांना आरक्षण मागायचं असेल तर ते आम्हाला मुस्लिम आरक्षण द्या असं म्हणतात. कधी पशमंदांना आरक्षण द्या असं म्हणतात का? कधी कुरेशींना आरक्षण द्या असं म्हणतात का? ते नेहमी मुस्लिम आरक्षण म्हणतात. आपणच अशा पद्धतीच्या हिंदू समाजाला विविध नावामध्ये, जातीमध्ये, भाषेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला ताकद आपल्या हिंदूंवर दाखवायची आहे, पण कधी जाऊन त्या मालेगावमध्ये, भिवंडीमध्ये उभं राहून
तिथे विचारायचं नाहीये कि बाबा तुम हिंदू क्यों नहीं बात कर रहे हो, तुम्ही मराठी क्यों नहीं बात कर रहे, आप भी तो महाराष्ट्र में रहते हो ना, हे बोलण्याची हिंमत आपल्यामध्ये नाही. म्हणून माझं एवढंच म्हणणं, हिंदू म्हणून अगर आपण सगळे एकत्र राहिलो, या देशाला आपलं देश म्हटलं, तर मी तुम्हाला सांगतो ना हिंदू मुसलमान वाद राहणार, नाही हिंदूंमध्ये कधी वाद राहणार. आपले कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. हा देश सेक्युलर नाही, हा देश हिंदू राष्ट्रच आहे, फुल स्टॉप. ते अगर जेवढ्या लवकर आपण स्वीकारू, पचू, मला असं वाटतं सगळे कॉन्सेप्ट आणि सगळे वाद क्लिअर होतील. एक है तो सेफ है हा नारा कायम राहणार आहे तुमच्या पक्षाचा. सेफ आहे किंवा आमच्या पुढे गेलं तो योगीजी जसे म्हणले बटेंगे तो कटेंगे. आपण जेवढं एकत्र राहू हिंदू म्हणून, मला नाही वाटत आपल्या देशाकडे किंवा हिंदू राष्ट्राकडे कोण वाकड्या नजरेने पाहू शकेल. एकूण सध्याला तुम्हाला नाही वाटत की तुम्ही एवढं चांगलं काम करत असताना कुठंतरी ह्या मुद्द्यांमुळे तुमचं काम हे झाकवलं जातं? अनेकदा असं होतं की तुम्ही चांगले निर्णय घेता. मीडियाचे माझे मित्र कव्हर करत नाही माझं चांगलं काम. कधी मंत्रालयामध्ये नितेशजी काय 5 कामं चांगली केली हे विचारायला येत नाही. कधी कोकणात आले नाही, आमची जलवाहतूक कशी सुरू केली तुम्ही. आता आम्ही भाऊचे धक्का ते रत्नागिरी, भाऊचे धक्का ते सिंधुदुर्ग, आम्ही M2M फेरी सुरू करतोय. त्याची कधी डिटेल मागायला माझे मीडियाचे तरुण मित्र आले नाहीत माझ्याकडे. नाही सर, आम्ही पण निलेश नितेश मध्ये काय होतं, लगेच गाडी स्टार्ट मारून करून आले तिथे. हा फरक आहे, हा फरक नाही. तू आलास रे बाबा, तुझ्यावर नाही, सगळ्यांबद्दल बोलतोय. माझा मुद्दा एवढाच आहे, चांगल्याला चांगलं म्हणणं जसं माणुसकीचा धर्म आहे. मी चांगली कामं जे माझ्या मंत्रालयातून अपेक्षित आहे मी करत आज आलेलो आहे. पण जसं मी नेहमी म्हटलो की आमदार मंत्री तर तात्पुरता आहे. जेवढं वर्ष जेवढे महिने मला ठेवायचे तेवढे आमदार मंत्री म्हणून ठेवतील, पण हिंदू म्हणून तर कायमस्वरूपी आहे ना, ते कधी पुस्तक कामं नाही. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की हिंदू राष्ट्र 90% हिंदू आहेत आपल्या भारतामध्ये. संविधान मानता ना तुम्ही? संविधानाला मानता. संविधानामध्ये हिंदू राष्ट्राचा उल्लेख केलेला नाही आपल्या. उल्लेख कशाला करायची गरज, ज्या देशात तू राहतो ते हिंदूंचाच देश आहे. करेक्ट. बॅनर कशाला लावायची गरज आहे. मग पाकिस्तानमध्ये जाऊन विचारलंस का इस्लामिक राष्ट्र आहे का? मग बांगलादेशमध्ये जाऊन विचारलंस का इस्लामिक राष्ट्र आहे का? ऐका तर, मग आपल्या देशात हिंदू खत्रेबे असं का म्हणता आपण लोक? कोण बोललं हिंदू खतरे? भाजप. तुम्ही तुमच्या भाषणांमध्ये म्हणता काय बोलतो, हिंदूंचे विविध मुद्दे उचलणं म्हणजे हिंदू खतरे में असं आहे का? आणि मुळामध्ये तू हिंदू म्हणून हा मला प्रश्न विचारू, ही शोकांतिक आहे. ही शोकांतिक आहे. इथे थांबलं पाहिजे, माझं मत असं आहे. इथे थांबलं पाहिजे. कधी आपण आपल्यात, आता उदाहरण हा तपोवनचा विषय आला, आम्हाला झाडांबद्दल काय आक्षेप नाही, झाडं कापली नाही पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे. पर्यावरण विरावरण सगळं व्यवस्थित आहे. पण आमच्याच कुंभमेळ्याच्या टायमाला कशाला, आमच्याच दिवाळीच्या टायमाला हे ना ते धूर दिसतो, फटाके दिसतात है ना, आमच्याच होळीच्या टायमाला हे लोकांना एकदम पर्यावरणपूरक होळी करा, जाऊन सांगा ना बकरे कापू नका. आता तुम्ही तपोवनचं ते काय पाण्यामध्ये काय सोनं टाकतात का? रक्त असतं सगळं पाण्यात. आता तुम्ही तपोवनचं उदाहरण दिलं. तपोवनच्या वृक्षतोडीला तुमच्याच दोन्ही मित्रपक्षांचाही विरोध आहे. अगदी अरे बाबा, त्यांना तुम्ही सांगणार आहात हे समजून? मित्रा, वृक्षतोडीला माझा पण विरोध आहे, पण मुद्दा कुंभमेळ्याचा आहे. तुम्ही माझ्या उगाच मला जे काय मोजके लोक जे ट्रोल करतायत ना की कुठल्याच विषयामध्ये बकरी आणतो, असं नाही आहे बाबा. वृक्षतोडीला माझाही विरोध आहे. मी कोकणात येतो, आमचा पण निसर्गरम्य कोकण आहे, बरोबर आहे ना. मुद्दा माझा कुंभमेळ्याचा आहे. हिंदू सणांच्या वेळी, हिंदूंच्या वेळी असे सगळे विषय उचलण्याचा हा जो कार्यक्रम आहे ना, तो कुठेतरी थांबला पाहिजे.